400 रुपयाला एक पोतं लावले मित्र हो. मी घरी गेलतो तेवढ्यामध्ये बाबानं जाऊन आणले 400 रुपयाला एक पोतं युरियाचं. कामरा मिळवी आपल्याला 10 पोते युरियाची खूपच गरज होती. कसं आपण आपल्या थोडंसं ओळखीनं 5 पोते युरियाची अवेलेबल करून आपल्या मक्याला टाकला. आपल्याला भेटणार झाले आता 7 पोते. तर दुसऱ्या दुकानाकडे जाऊन विचारलं तर त्याने म्हणे भाऊ म्हणे तुम्ही सालभर दुसऱ्या दुकानातून घेता, आम्ही तुम्हाला कसं युरिया द्यावा. तरी पण म्हणलं बा काहीतरी कोशिश कर. तर म्हणे काही जरी कोशिश केला तरी तुम्हाला युरिया भेटू शकत नाही म्हणे. तर मी आपण जे रेग्युलर जे घेतो सामान कृषी केंद्रातून त्याला फोन लावला. त्याने म्हणे तुला कोण्याही बी हालतीमध्ये 7 पोते आज अवेलेबल करून देतो म्हणे. त्याला फोन लावलेला बरोबर. मी म्हणलो बा ठीक आहे, किती वाजता येऊ? 10 वाजता ये म्हणे. त्याला आता 10:30 वाजले. तर त्याने म्हणे एका घंट्यात येईल भाऊ म्हणे, आता काही टेन्शन घेऊ नको म्हणे. आता एक पण पोतं नाही आपल्याकडे. आता पाणी बंद करून ठेवून दिले, कारण की मक्काला आता घुसू खत टाकावं लागेल मक्कामध्ये. आता आम्ही 2 जण, मी आणि आमचा नागरा, 2 जण घुसू टाकलो. डुकर कसे घुसतात तसं घुसू टाकावं लागेल. 400 रुपयाला एक पोतं लावले मित्र हो. मी घरी गेलतो तेवढ्यामध्ये बाबानं जाऊन आणले 400 रुपयाला एक पोतं युरियाचं पोतं आणलेत. तसे 6 पोते आणलेत. पहिले मी 5 पोते आणले होते, आता 6 पोते आणले बाबाने. मी 350 रुपयाला आणलो होतो आणि आता 50 रुपये रेट वाढून लावले. 400 रुपयाला एक पोतं लावले मित्र हो. कारण की आपलं मजुरी आहे म्हणून आपण आणता. तेवढं पण फायदा उचलव नाही कोणी बी राहो. कारण की मी आता दुकानदाराचं नाव सांगत नाही, कारण मी जर दुकानदाराचं नाव सांगलो तर दुकानदाराची फुटते, म्हणून मी सांगत नाही नाव. आता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान मित्रांनो.